नमस्कार मित्रांनो, माझ्या शैकी वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजचा व्हिडिओचा विषय फार महत्त्वाचा आहे. मित्रांनो, ज्यावेळी आपल्याला एखाद्या शेतमिळकतीकडं जाण्यासाठी रस्त्याची अडचण असते किंवा रस्ता अडवलेला असतो किंवा रस्ता खोदकाम केलेलं असतं आणि तुम्हाला त्या मिळकतीकडं तुमच्या जाण्यासाठी ज्यावेळी शेतीची अडचण असते, त्यावेळी प्रामुख्याने आपण एखाद्या वकिलाशी संपर्क साधतो आणि माननीय तहसीलदार यांच्याकडं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 143 नुसार अर्ज दाखल करतो. अर्ज दाखल केल्यानंतर फार महत्त्वाची गोष्ट अशी येते की आपण अर्जामध्ये असं म्हणतो की मिळकतीकडे किंवा शेताकडं जाण्या-येण्यासाठी आपल्याला रस्ता पाहिजे. तर हा रस्ता मागत असताना प्रामुख्यानं तुमची काय मागणी आहे हे तुम्ही तुमच्या वकिलाला सांगितलेलं असतं आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 नुसार तुम्ही अर्ज दाखल करताय. आता हा अर्ज दाखल करत असताना फार महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण तहसीलदार यांना नेमके अर्ज दाखल करून घेण्याचा अधिकार आहे का, किंवा त्या कलमाअंतर्गत त्यांना कोणत्या प्रकारचा रस्ता देता येतो, याची संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला असणं गरजेचं आहे. नाहीतर विनाकारण चुकीच्या ठिकाणी जर चुकीचा अर्ज दाखल केला तर वेळ वाया जातो, पैसा वाया जातो आणि त्याचबरोबर मानसिक त्रास पण होत असतो. त्या पद्धतीनं फार महत्त्वाची गोष्ट आहे, आपण आपल्या शेतमिळकतीकडे जाण्या-येण्यासाठी रस्ता नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 143ची तरतूद काय सांगते, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. ही तरतूद समजावून घेत असताना प्रथमतः तुम्ही असं समजावून घेतलं पाहिजे, सदर तरतुदीनुसार या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 143च्या तरतुदीविषयी असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो की ज्यावेळी तुम्ही तुमच्या शेतमिळकतीकडे जाण्या-येण्यासाठी रस्ता नसतो किंवा जाण्या-येण्यासाठी वाट नसते, त्यावेळी तहसीलदारांना कोणते अधिकार आहेत, तर तुम्हाला जो शेजारचा शेतकरी आहे त्याचा जो सर्वे नंबर आहे, त्या सर्वे नंबरच्या बांधावरून जाण्या-येण्यासाठी तहसीलदार हे ज्यावेळी तुम्ही तहसीलदारांकडं अर्ज एखादा दाखल करताय की मला माझ्या शेतमिळकतीकडं जाण्या-येण्यासाठी रस्ता मिळावा आणि त्या रस्ता मिळावा, त्यावेळी तहसीलदार काय करतात की जे शेजारचा शेतकरी असतो, ज्या शेतकऱ्यामधून तुम्ही सर्वे नंबरच्या बांधावरून रस्ता मागणी केलेली आहे किंवा तुम्ही वहिवाटीची मागणी केलेली आहे किंवा रस्त्याची मागणी केलेली आहे, त्या शेतकऱ्याला नोटीस काढतात आणि त्याला बोलवून घेऊन त्याचं म्हणणं बघितलं जातं आणि त्यांचं म्हणणं आल्यानंतर स्थळ पाहणीसाठी हे तहसीलदार तुमच्या शेतामध्ये येत असतात, तुमची बाजू समजावून घेतात. जे विपा असतात किंवा जो शेतकरी असतो ज्याच्या शेतातून आपल्याला रस्ता पाहिजे त्याची बाजू समजावून घेतली जाते आणि तहसीलदार स्थळ पाहणी करून रस्ता द्यायचं की नाही द्यायचा हा आदेश देत असतात. तर फार महत्त्वाची गोष्ट इथं समजून घेतली पाहिजे मित्रांनो. तुम्ही ज्यावेळी 143 कलमाखाली त्यातलं कलम अर्ज दाखल करताय, त्यावेळी तहसीलदार यांना कोणते अधिकार आहेत का नाहीत हे तुम्हाला सुरुवातीला माहिती पाहिजे. मित्रांनो, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चं कलम 143 काय सांगतं, तर तहसीलदारांना फक्त असे अधिकार देण्यात आलेले आहेत, तुम्हाला जर तुमच्या शेताकडं जाण्या-येण्यासाठी रस्ता पाहिजे असेल किंवा वाट पाहिजे असेल, तर तुम्हाला बांधावरून किंवा जो सर्वे नंबर आहे शेजारच्या शेतकऱ्याचा, त्या शेजारच्या शेतकऱ्याचा सर्वे नंबरचा बांध आणि तुमचा बांध, त्या बांधावरून जाण्या-येण्यासाठी रस्ता देण्याचा अधिकार हा तहसीलदारांना असतो. त्याचबरोबर कोणत्याही शेतकऱ्याला त्याच्या शेतमिळकतीकडं जाण्या-येण्यासाठी जे शेजारचे शेतकरी असतात त्यांच्या सर्वे नंबरच्या बांधावरून रस्ता मागण्याचा अधिकार असतो. आता मित्रांनो, तुम्ही जर अर्ज अशा पद्धतीनं केला असेल की माझ्या शेताकडे जाण्यासाठी रस्ता नाही, मला तिथून मशागतीसाठी ट्रॅक्टर घालवायचा आहे किंवा जे उभं पीक असतं त्यांना ट्रॅक्टर ट्रॉलीतनं ऊसाची नेहाण करावायची आहे किंवा लागवडीसाठी बैलगाडी वगैरे जाण्याची मला रस्ता मिळावा, अशा पद्धतीनं जर तुम्ही अर्ज केला असेल तर सदरचा अर्ज तहसीलदार
हे फेटाळू शकतात किंवा तुमच्या विरोधात हा अर्ज होऊ शकतो किंवा नामंजूर होऊ शकतो. त्यानंतर मग तुम्हाला त्याच्यावर तुम्ही जर नाराज झाला असाल तर तुम्हाला अपीलमध्ये जाण्यासाठी तुम्हाला पर्याय असतो. तरीसुद्धा मित्रांनो, सदरचा अर्ज का नामंजूर झाला, कशासाठी नामंजूर झाला ह्याचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. फक्त तुम्हाला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 143 कलम काय सांगतं, तुम्हाला जर तुमच्या शेत मिळकतीकडे जाण्या येण्यासाठी जर रस्ता नसेल, रस्ता म्हणजेच मित्रांनो, आपण सर्वसामान्य शेतकरी, आपण शेतकऱ्यांना माहीत असतं की दोघांच्या मधला जो बांध असतो तो साधारण 1 फूट किंवा पाऊलवाट असते. एवढाच रस्ता देण्याचा अधिकार हा तहसीलदार यांना असतो. त्यामुळं तुम्ही कोणत्या प्रकारचा तहसीलदार यांच्याकडं अर्ज दाखल केलेला आहे आणि तुमच्या त्या अर्जामध्ये कोणत्या प्रकारची तुम्ही मागणी केलेली आहे. तुम्हाला पाऊलवाटाची मागणी करण्याचा अधिकार जर तहसीलदार यांना असेल तर तुम्हाला ट्रॅक्टर जाण्यासाठी किंवा 5 फुटाचा रस्ता, 10 फुटाचा रस्ता, 15 फुटाचा रस्ता तहसीलदार तुम्हाला देतील का, हा विचार करणं फार गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही तहसीलदार यांच्याकडं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 प्रमाणे जर तुम्ही अर्ज दाखल करणार असेल तर सुरुवातीला तुम्ही फार विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला सदरचा ह्या कलमाखाली जर तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करावायचा असेल तर तुम्हाला फक्त तुमच्या शेत मिळकतीकडे जाण्या येण्यासाठी तहसीलदार स्वतः स्थळ पाहणी करून तुम्हाला फक्त पायवाट देतील. त्याच्यापेक्षा जादा तहसीलदार तुम्हाला कोणत्याही प्रकारचे हक्क आणि अधिकार देऊ शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही जो दाखल केलेला कोर्टामधील म्हणजे महसूल खात्यामध्ये जो अर्ज आहे किंवा तहसीलदार यांच्याकडे जो अर्ज दाखल केलेला आहे तो सदरचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो. त्यामुळं तुम्ही अर्ज दाखल करताना प्रथम फार मोठी काळजी घेणं आहे गरजेचं आहे की तुम्हाला तुमची मागणी काय आहे. तुम्हाला पाऊलवाट पाहिजे आहे, गाडीवाट पाहिजे आहे, ट्रॅक्टर वाट पाहिजे आहे का मशागतीसाठी कायमची वहिवाट 15 फुटी 10 फुटी पाहिजे आहे, ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला जास्तीची वाट पाहिजे असेल पाऊलवाटपेक्षा तर तुम्हाला माननीय तहसीलदार, तलाठी यांच्या थ्रू तहसीलदार कार्यालयामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 नुसार अर्ज जर तुम्ही केला असा तर सदरचा अर्ज 100% तुमच्या फेटाळण्यात येईल आणि सदरचा रस्ता जाण्यासाठी तुमचा अर्ज मागणी मंजूर होणार नाही मित्रांनो. त्यामुळे सदरचा अर्ज करत असताना फार महत्त्वाची गोष्ट आहे, सदरच्या अर्जानुसार फक्त तुम्हाला तुमची जर मागणी पाऊलवाटाची असेल तर तुमचा अर्ज मंजूर होण्यास पात्र असेल, अन्यथा सदरचा अर्ज तुमचा फेटाळण्यात येईल. त्यामुळं जो तुम्ही तहसीलदार यांच्याकडे अर्ज करणार आहे त्यामध्ये नेमकी तहसीलदार यांना आदेश देण्याचा अधिकार आहे का नाही ह्या कलमाखाली हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळं अशा प्रकारचे आदेश जे पाऊलवाटेपेक्षा जास्त जर वाट द्यावायची असेल तर सदरचा आदेश देण्याचा अधिकार हा तहसीलदार यांना नसतो. त्यामुळं तुम्ही एखादा रस्ता तुमचा अडवलेला असेल किंवा अडवलेला असेल तर भाग वेगळा तो, पण तुम्हाला पाऊलवाट पाहिजे असेल तर सदरचा अर्ज तुम्ही तहसीलदार यांना केलासा तर चालेल मित्रांनो. आता प्रश्न महत्त्वाचा निर्माण येतो होतो की तुम्हाला पाऊलवाटेपेक्षा जास्त 5 फुटाचा 10 फुटाचा किंवा वहिवाट रस्ता पाहिजे असेल तर सदरच्या रस्त्यासाठी ज्युरिडिक्शन हे दिवाणी न्यायालयाचं येऊ शकतं. तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये तुमचा अर्ज दाखल करून सदर किंवा दावा दाखल करून तुम्हाला तुमच्या शेतीकडे जाण्या येण्यासाठी रस्ता हा तुम्हाला मग गाडीवाट असेल किंवा ट्रॅक्टर वाट असेल किंवा तुम्हाला योग्य ते वहिवाटीचा रस्ता पाहिजे असेल तर तुम्ही योग्य ते दिवाणी न्यायालयामध्ये तुम्ही दावा दाखल करून तुम्ही त्या पद्धतीनं रस्त्याची मागणी करू शकता. त्यामुळं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 143 कलम काय सांगतं तर तुम्हाला शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून त्याच्या सर्वे नंबरच्या बांधावरून जो बांध असतो तो बांधाची साईज, आता तुम्ही जर शेतकरी माणसं असेल तर बघितलं असाल तर बांधाची साईज ही जास्तीत जास्त फूट 1.5 फूट 2 फूट असते. त्याच्यावरून फक्त तुम्हाला पायवाट मिळू शकते. एवढाच अधिकार हा तहसीलदार यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळं तुम्ही कोणताही अर्ज तहसीलदार यांच्याकडे रस्त्यासाठी जर
मागणी करत असाल तर कोणत्या प्रकारची तुम्ही तहसीलदार यांच्याकडे मागणी करताय आणि कोणत्या प्रकारचा अर्ज दाखल करताय आणि तहसीलदार यांना त्याचे रस्ता देण्याचा अधिकार आहे का पायवाट देण्याचा अधिकार आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. सदरचा जर तुमचा अर्ज चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या ज्युरिडिक्शनखाली जर तुम्ही ज्युरिडिक्शनमध्ये जर दाखल केला किंवा चुकीच्या मागणीनुसार जर दाखल केला तर सदरचा त्रास तुम्हाला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 नुसार अर्ज दाखल करत असताना तुम्हाला पायवाटेसाठी किंवा मोठ्या वासाठी कशासाठी तुम्ही अर्ज दाखल करणार आहे हे पाहणं फार उचित ठरणार आहे. त्यामुळं मित्रांनो, जर तुम्हाला अशा काही शंका जर असतील तर माझा फोन नंबर आहे 940 323 1100 या नंबरवर फोन करून तुम्हाला माहिती योग्य ती मिळेल. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.